नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट, अतिशय दमदार अपडेट आलेली आहे. ती अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, लाडक्या बहिणी या ठिकाणी पैशांची वाट पाहत आहेत. तर आता तुम्हाला जे 2100 रुपये, बघा 2100 रुपये वाटप करण्याच्या संदर्भात जे काही आश्वासन दिलेलं होतं, तर ते आश्वासन आता ह्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतं. ठीक आहे. त्यासोबतच हा जो काही पुढचा हप्ता असेल, म्हणजेच डिसेंबरचा हप्ता, भरपूर महिलांना डिसेंबरचा हप्ता हवा आहे. कारण तुमचे पहिले जे 7500 तुम्हाला आलेले होते ते खर्च झाले असतील. ठीक आहे, खर्च झाले असतील. आता तुम्हाला डिसेंबरचा हप्ता हवा आहे. आता हा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला लवकरच वाटप होणार आहे. आता हा किती रुपयांचा असेल, तर बघा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं ते आज त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतं. आज मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती त्या ठिकाणी होऊ शकते. परंतु जर मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2100 रुपयांचा निर्णय झाला नाही तर तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी आता ह्यापुढे येणार आहे. आणि ज्या महिलांचं आधार कार्ड लिंक असेल तुमच्या खात्याला तरच तुम्हाला पैसे येतील. ज्यांचे लिंक नाही, म्हणजेच DBT इनेबल नाही, ॲक्टिव्ह नाही, त्यांना पैसे येणार नाहीत. ठीक आहे. तर बघा, आजच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भातचा जो काही निर्णय आहे तो होऊ शकतो. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि बघा, त्या संदर्भातची काय महत्त्वाची अपडेट आलेली आहे, काय महत्त्वाची जी काही बातमी आहे ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजताचा जो काही निर्णय आहे तो होऊ शकतो. कोणता निर्णय होऊ शकतो, काय महत्त्वाची अपडेट आहे, काय महत्त्वाची बातमी आहे, संपूर्ण अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्या अगोदर सर्व महिलांना, सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा. त्यासोबतच चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर बघा, महत्त्वाची अपडेट काय ते आपण ह्या ठिकाणी जाणूनच घेणार आहोत. परंतु त्या अगोदर एक महत्त्वाची जी काही माहिती आहे ती आपण ह्या ठिकाणी जाणून घेऊया. बघा, महायुती सरकारचा शपथविधी होताच आज मंत्रिमंडळाची बैठक. बघा, आज मंत्रिमंडळाची त्या ठिकाणी बैठक होऊ शकते आणि आज शपथविधी देखील होतोय. 5:30 वाजता त्या ठिकाणी शपथविधीचा जो काही टायमिंग आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे निश्चित आहे, जवळपास निश्चितच झालेलं आहे की, बघा निश्चितच आहे की देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची ते शपथ त्या ठिकाणी घेणार आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत देवेंद्रजी फडणवीस. ठीक आहे. आता ह्यामध्ये शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होते. या बैठकीमध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. आता ह्यामध्ये लाडकी बहीणची जो काही विषय आहे तो मांडला जाऊ शकतो का, तर त्याविषयी त्यांनी स्वतः माहिती सांगितलेली. ती माहिती मी तुम्हाला दाखवतो. बघा, तर बघा, देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर कुठल्या कामांना त्यांची प्राथमिकता असेल ते स्पष्ट केलेले आहे. स्वतः त्यांनी स्पष्ट केलेले कुठल्या कामांना त्यांची प्रायोरिटी असेल. तर बघा, पहिल्यामध्ये जर आपण पाहिलं तर कुठल्या कामांना त्यांची प्राथमिकता असेल, तर बघा पहिल्यामध्येच लाडकी बहीण योजना पाहू शकता. बघा, लाडक्या बहिणी म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींमुळे ह्या ठिकाणी एवढा मोठा जो काही बहुमत आहे ते त्या ठिकाणी महायुतीला मिळालेलं आहे. तर त्या लाडक्या बहिणींचा निर्णय ह्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी प्राथमिकता दिली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना प्राथमिकता असेल, भाऊ असतील, मग त्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल, त्यामध्ये मग तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी मिळते. म्हणजेच जे काही 10वी पास, 12वी पास, ITI पास असलेले उमेदवार आहेत त्यांना ह्या ठिकाणी 6 महिन्यांसाठी त्या ठिकाणी नोकरी मिळते. मग झेडपी असेल, पंचायत समिती असेल, अशा पद्धतीने त्या ठिकाणी नोकरी मिळते. पुढे लाडके शेतकऱ्यांसाठी देखील वीज बिल माफीचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला होता. त्यासोबतच मागेल त्याला काय ते आहे एक. नंतर बघा, पुढे लाडके युवा असतील, या सर्वांनी दलित वंचितांनी जो जनादेश दिला आहे त्याचा सन्मान राखण्याचं काम करावं लागेल. आपण सुरू केलेल्या योजना लाडकी बहीण योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना दूत आहे आणि आश्वासनं पूर्ण करणं ही प्राथमिकता असेल. बघा, आपण जे काही सुरू केलेल्या योजना आहेत आणि आश्वासनं आहेत त्यांनी बघा 1500 रुपयांची लाडकी बहीण योजनेची 2100 रुपये रक्कम करण्याची जी काही आश्वासन दिलेलं होतं, तर ते आश्वासन देखील
पूर्ण करणं ही प्राथमिकता असेलच असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी राज्याला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी कार्यरत राहायचं आहे असं देखील देवेंद्रजी फडणवीस स्वतः म्हणालेले आहेत. त्यामुळे आजच या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे आणि आजच मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकते. आता बघा पुढे तर शपथविधी झाल्यानंतर बघा शपथविधीनंतर आज पहिली मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आज मुख्यमंत्री त्यासोबतच उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत आणि अजूनही इतर कोणीतरी शपथ त्या ठिकाणी घेणार आहेत म्हणजे इतर मंत्री. पुढे बघा मंत्रालयात होणार पहिली मंत्रिमंडळ बैठक. पहिली मंत्रिमंडळाची जी काही बैठक आहे ती त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये होणार आहे. माहितीकडून मोठ्या निर्णयाची शक्यता किंवा घोषणा होण्याची शक्यता आहे. बघा माहितीकडून मोठ्या निर्णयाची आणि घोषणा होण्याची शक्यता आहे. आता बघा 5:30ला ह्या ठिकाणी हा जो काही शपथविधी तो होणार आहे आणि जवळपास तिथून आपण अर्धा तास पकडला म्हणजे जवळपास 6 किंवा 7 वाजेपर्यंत तुमच्या मंत्रिमंडळाची ह्या ठिकाणी बैठक जी ती होईल आणि त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. पुढे बघा माहिती सरकारचा शपथविधी सोहळा आज 5 डिसेंबर 2024ला संध्याकाळी 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. आझाद मैदानावर शपथविधीचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. तर या महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचे महानियोजन करण्यात आले आहेत. भाजपकडून काल पक्षांच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर महायुतीमधील प्रमुख नेते देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजित पवार यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. आज शपथविधी सोहळा होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ठीक आहे. पुढे बघा याच पार्श्वभूमीवर माहितीच्या सरकारचा शपथविधी होताच आज पहिली मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. ही मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंत्रालयात होणार असून माहितीकडून मोठ्या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता हा मोठा निर्णय काय असेल तर बघा आत्तापर्यंत 1500 रुपयांचा निर्णय झालेला आहे. 2100चं आश्वासन होतं फक्त, तो निर्णय झालेला नाही. तर हा निर्णय होऊ शकतो. सर्वात मोठा निर्णय हा तुमच्यासाठी असेल की 2100 रुपये तुमची रक्कम जी ती केली जाऊ शकते. हा निर्णय होण्याची शक्यता आहे. बघा मोठा निर्णय त्यांनी म्हटलेला आहे. मोठ्या निर्णयाची घोषणा किंवा शक्यता ह्या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मोठा निर्णय होऊ शकतो किंवा मोठी घोषणा होऊ शकते की 1500 रुपयांची जी काही रक्कम आहे ती 2100 रुपये आम्ही लाडकी बहीण योजनेची केली म्हणून अशा पद्धतीचा जो काही निर्णय तो होऊ शकतो. सर्वात मोठा निर्णय हा लाडक्या बहिणींसाठी असू शकतो. त्यासोबतच बघा एक महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो की लाडक्या बहिणीचे जे काही आलेले अर्ज आहेत तर त्या अर्जांची पुन्हा तपासणी होणार आहे. भरपूर महिला ज्या आहेत त्या महिलांची या ठिकाणी नावं देखील कट केली जाणार आहेत. जर आपण पाहिलं तर भरपूर महिला आहेत त्या महिला नोकरीला असून देखील त्यांच्या अकाउंटला पैसे येतात किंवा त्यांचे जे काही पती आहेत ते त्या ठिकाणी नोकरीला असून देखील त्यांना त्या ठिकाणी पैसे येतात. त्यामुळं हा जो काही निर्णय तो होऊ शकतो म्हणजेच कुठलाही निर्णय होऊ शकतो त्याची एक शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आली आणि आज मंत्रिमंडळाची ह्या ठिकाणी बैठक झाली आहे होणार आहे. त्यामुळे ज्या काही महिला भगिनी ज्यांना वाटत होतं की पैसे आता येणार नाहीत तर तुम्हाला पैसे येणार आहेत. कारण आता बघा शपथविधी देखील होतोय. शपथविधी पूर्णपणे पार पडला की विभागाला मंत्री मिळून जातील, महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतील. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री देखील असतील आणि ज्यांनी 5 वर्ष योजना चालवण्याची त्या ठिकाणी जे काही आश्वासन आहे दिलेलं होतं तेच पुन्हा एकदा ह्या ठिकाणी सत्तेत आले. त्यामुळे लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालूच राहणार आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा पैसे या ठिकाणी वाटप होणार आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही. ज्या ज्या महिलांना पैसे हवे त्यांनी लगेच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, तुम्हाला पैसे येणारच आहेत. त्यामुळे काळजी करायचं नाही. आता निर्णय कोणता होतो काय होतो त्याची माहिती आपल्या चॅनलवर मिळेल. कुणीही तुम्हाला निर्णयाची माहिती सांगणार नाही. आपल्या चॅनलवर तुम्हाला ती माहिती पाहायला मिळेल. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करूनच ठेवायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहिलेली आहे. सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.